प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे. ज्या छिंदमनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याच्याबद्दल आपण कधी काही बोलले नाही. कोश्यारीने अपमान केला त्याच्याबद्दल काही बोलले नाही. राहुल सोलापूरकरने अपमान केला त्याच्याबद्दल काही बोलले नाही. शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रामध्ये बांधणार होते त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. आणि आज हे खोटं आंदोलन जे चुकीचं करताय तुम्ही एप्स्टीन फाईल लपवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या अहिताचं जे अमेरिकन डील आहे ते लपवण्यासाठी. त्याचबरोबर नरवणे आर्मी चीफांनी जे त्यांच्या पुस्तकात लिहिलं की चायनीज टँक आपल्या हद्दीमध्ये शिरस्तवर मोदी आणि संरक्षण मंत्री गपचूप खेळून होते. या सगळ्यांची दिशाभूल करण्यासाठी हे आंदोलन आहे असं आमचं मत आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो. त्यांनी राहुल सोलापूरकर आणि त्यांचा गोयल ज्यांनी मोदीची तुलना शिवाजी महाराजांबद्दल केली त्या मोदींचा आणि गोयलचा त्यांनी निषेध करावा. मी तिथे यायला तयार आहे. आमचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी केलेलं नाही. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच बाकीचे राजे लढले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा शिकूनच टिपू सुलताननी इंग्रजांच्या विरोधात लढाया केल्या. असा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उलट आदर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. पण या ठिकाणी का चुकीच्या शब्दाचा नाही का या ठिकाणी जो शब्द चुकीचा नाहीच त्याचा विपर्यास करण्याचा हा घाणेरडा प्रयत्न आहे. भाजपवाल्यांना थोडी लाज जर असेल तर ज्या महापौरांनी काल परवा पुणे महापालिकेमध्ये हेगडेवारांच्या प्रतिमेला हार घातला पण छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार घातला नाही त्याचा खुलासा करावा आणि पुणेकरांची माफी मागावी ही आमची मागणी आहे. पण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष विकेंद्रित करण्याकरता एप्स्टीन फाईलवरून नका लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता हा घाणेरडा चुकीचा स्टंट आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्याचबरोबर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 13 पानाचा इतिहास हा पाठ्यपुस्तकांमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये होता. तो मात्र इतिहास तो धडा आता 13 पानावरून 1 पाना आणण्याचं महापाप हे भाजपवाल्यांनी केले. त्याचा खुलासा पहिला त्यांनी द्यावा.